10वी नंतर काय करू? सायन्स करू, आर्ट्स करू, कॉमर्स करू, की डिप्लोमाला जाऊ, की दुसरे कोर्सेस करू? मग कोणता कोर्स केल्यानंतर मी भविष्यात कोणत्या फील्डला जाऊ शकतोय? हे प्रश्न एकाला नाहीत, पालकांपासून विद्यार्थ्यांना सगळ्यांना पडलेत. मग म्हणणार आता हे कळणार कसं आहे? प्रत्येकाला विचारलं तर वेगळं सांगतोय. कोण म्हणते डिप्लोमा कर, कोण म्हणते आर्ट्स कॉमर्स जमणार नाही किंवा तुला झेपणार नाही इंग्लिश मधनं, मराठीत कर. काही म्हणतील सायन्सचा तर तुझा संबंधच नाही. प्रत्येक जण म्हणेल सायन्स कर. असे 1,000 प्रश्न तुमच्याकडे पडलेत. मग ऍडमिशन प्रोसेस तर सुरूच झालेले आहे. प्लस फोनवर फोन येतात, कॉलेजवाली गंडवतात, आमच्याकडे घ्या, अकॅडमी वाल्यांचं वेगळंच चाललंय. प्रत्येक जण काहीतरी सांगायलाय, कोण तुम्हाला फसवालाय, कोण खरोखर प्रामाणिकपणे चांगलं सांगायला लागले पण ते तुम्हाला कळत नाहीये. मग अशा अनेक अडचणी आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 10वी नंतर काय काय करू शकतो हे बघू आणि प्रत्येक ह्याच्यावरती आपण एक वेगळे व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये समजेल. ठीक आहे? तर सगळं सांगण्या अगोदर मी संदीप घाटगे. ठीक आहे? माझं एज्युकेशन आहे एमटेक आणि बीई मेकॅनिकल. थर्मोडायनामिक्स मध्ये माझं एज्युकेशन झालं. एमटेक मध्ये 10 वेळा गेट एक्झाम झालेला आहे मी. गेट एक्झाम काय असते ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विचारा. दर वर्षी IIT पेपर घेता आणि पेपर कसा असतो हा पण बघून घ्या. माझं ऍडमिशन NIT, VJTI मुंबई, वालचंद सारख्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या बेस्ट कॉलेजांना झालं. IIT मला मिळालं नाही कारण तेवढे मार्क्स पडलेच नाहीत. सो NIT मध्ये वगैरे मिळालं ऍडमिशन. हे ठीकठाक माझं एज्युकेशन आहे. त्यामुळं बऱ्यापैकी एज्युकेशन फील्ड मधलं माहिती आहे, गेली 10 वर्षांपेक्षा जास्त मी शिकवतोय. मध्ये भले इंजिनिअरिंगला शिकवलंय, त्याच्यानंतर 11-12 ला शिकवतोय, आता स्कूलमध्ये पण शिकवायला लागलोय. त्यामुळे एज्युकेशन मध्ये ठीकठाक आहे नॉलेज. तर 10वी नंतर काय करायचं हे कसं ठरतंय? आपल्याकडे काय ठरण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. कारण विद्यार्थी कुठं ठरवतोय? आहे तो 16 वर्षांचा, त्याला कितपत माहिती आहे. मग मुलगी असेल, मुलगा असेल, तो म्हणतोय पालकांना तुम्ही जे सांगताय ते मी करतो, किंवा माझे मित्र मैत्रीण करतात ते, किंवा कोणतरी तुम्हाला रोज फोन करून पिडतंय आणि त्यांनी नंतर मग मोठी स्वप्न दाखवली, MBBS कर, पायलट बनवतो, तू आर्मीत जाशील, हे सगळं असं काहीतरी सांगून ऐकलेलं असतं. तर मुद्दा काय आहे? तर ठरतं कसं? पहिला पॉईंट, घरातील काय सांगतात. घरचे जे सांगतात ते मी करणार असं विद्यार्थी म्हणतोय. मग घरचे कुठून? कुणाचं तरी ऐकतात किंवा 1-2 व्हिडिओ पाहतात ह्याच्यावरून. पण हे चुकीचं कसं आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. मित्र मैत्रीण आजूबाजूचे काय काय करतात हे विद्यार्थी पाहतोय. घरच्यांचं तर सांगितलेलं ऐकेलच, बरोबर मित्र किंवा शेजारी पाजाऱ्यांचं बघतोय. आता माझा प्रश्न येतोय, शेजाऱ्यांनी जे घेतलंय ते तुम्हाला आवडेल कसं, किंवा तुम्हाला ते जमणार आहे का? हे प्रश्न विद्यार्थी कधी विचारत नाही. तो चाललाय किंवा ती चालल्या ना, मी जातो. माझा ग्रुप तिकडे चाललाय ना, मी त्या कोचिंगला घेतो. हे असं ठरतंय, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुद्दा आजकाल नवीन काय आलं माहिती का? युट्यूबवर व्हिडिओ सगळे बघायचे. आता हा व्हिडिओ मी तुम्ही युट्यूबवरच बघाल, पण युट्यूबवर सांगणारे प्रत्येक जण खरं सांगतोय का? काही जण काय असतात माहिती आहे, काही कोचिंग वाल्यांनी किंवा काही इन्स्टिट्यूटनी स्वतः काय केलेत, युट्यूबर्सना पैसे देतात, त्यांची ऍडव्हर्टाईज करायला लावतात, किंवा काही त्यांचेच चॅनल असतात वेगवेगळे नावांनी आणि ते फक्त त्यांचंच गुणगान गात असतात किंवा त्यांचाच कोर्स बेस्ट म्हणत असतात. हे सगळं चालतंय. कोर्स म्हणजे काय? ते म्हणतील सायन्सच करा, आमच्याच अकॅडमीला घ्या, कोण म्हणेल डिप्लोमाच करा, असं वेगवेगळं. त्यामुळे तुम्ही ऐका, व्हिडिओ बघा, पण ऍक्च्युली खरंच ते करणं गरजेचं आहे का हे तुम्ही स्वतःला विचारा, थोडा सर्च करा. यामधून काहीतरी आजकाल विद्यार्थी ठरवतात. तर मी तुम्हाला बेसिक ब्रांचेस सांगतो, म्हणजे कुठले कुठले टाईप आणि त्याच्यामध्ये काय करता येतं हे बघूया, आणि मग तुम्ही डिटेल व्हिडिओ मी जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, की आपण तशा पद्धतीने त्या पॉइंट वरती व्हिडिओ बनवूया. पुढे 10वी नंतर काय असतं? सगळ्यात पहिला विद्यार्थ्यांना काय माहिती आहे? सगळ्यात मोठी ब्रँच, म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्ती जर लोक पासआउट होत असतील कोणत्या ब्रँच मधून तर ते असते आर्ट्स. ठीक आहे? 2 ते 2.5 करोड पेक्षा जास्त विद्यार्थी आपले भारतातून ग्रॅज्युएट करतात. म्हणजे 12वी नंतर 3-1 वर्षाचा कोर्स आहे ना ग्रॅज्युएशन. आता ते NPA मध्ये त्याने बदलतंय सगळं, पण सगळ्यात जास्त आर्ट्स करतात. आर्ट्स वाईट आहे काय? तर अजिबात नाही. डिटेलमध्ये बघूया पुढे जाऊन. हा, पण काय होतंय, आर्ट्सची बेस्ट कॉलेजेस आहेत ती खूप कमी आहेत. आणि आर्ट्स का करायचं हे विद्यार्थ्याला माहिती नसेल तर हा मोठा प्रॉब्लेम येतोय. त्याच्यानंतर सायन्स. हायेस्ट भारतात जॉब कुणाला मिळतात? इंजिनियरांना मिळतात. सगळ्यात जास्त नोकऱ्या इंजिनियरांना आहेत भारतात. पण त्याच्यामध्ये पण इतके विद्यार्थी चाललेत आणि इतक्या गोष्टी करतायत, तर तिथेही जॉब मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न पडतोय. आणि दंगा पण इंजिनिअरिंग बद्दलच होतोय. एखाद्या वर्षी जर कमी जॉब मिळाले तर का? जिथं गर्दी जास्त आहे त्याच्याबद्दलच बोलणार आहेत लोक. कधी म्हणतात काय बघा, आर्ट्स मधला हा कोर्स चांगला नाही किंवा चांगला आहे का? नोकऱ्या कमी असतील, करिअर कमी आहे, त्याच्याबद्दल जास्त नाही. बोललो कुणाबद्दल जाणार? सगळ्यात जास्त नोकऱ्या मिळतात तिथे इंजिनिअरिंग बद्दल.
कॉमर्स ही फील्ड खूप चांगली आहे. कॉमर्स, जग कॉमर्स बद्दल चालतंय. तुम्ही म्हणा सगळं चांगलं चांगलं आर्ट्स घे, कॉमर्स घे, घ्यायचं काय ना हे मी पुढे बोलतोय. फक्त एक बेसिक ब्रांचेस सांगितलं. त्याच्यानंतर काय येतं, डिप्लोमा. डिप्लोमा बद्दल मला डाऊट आहे, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेलेच आहेत मागचे, सर्च करा 11-12 सायन्स की डिप्लोमा. कारण का डिप्लोमा करून पुढे इंजिनिअरिंग जाणार असाल तर 11-12 सायन्सचे फायदे तोटे सगळे डिटेलमध्ये सांगितलेत. व्हिडिओ त्याचा डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये आहे, बघून घ्या. ITI ला लोक थोडस तुच्छ निघतात, म्हणतात ITI काय नसते ते काम करत ना. ITI ना मी जे पाहतोय किंवा मी काही विद्यार्थ्यांना सजेस्ट करतोय, कुणाला करतोय माहितीये काय, त्यांना अभ्यासामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, पण त्यांचं डोकं एवढं शार्प आहे ना, ते इंजिनिअरांना बीट करतात. आज तुम्ही मेकॅनिक वगैरे बघा गल्लीत असतील, शाळा पण नाही शिकली, ITIचा कोर्स पण बऱ्याच जणांचा नसतोय, पण गाडी रिपेअर करण्यापासून सगळी व्यवस्थित आहे अशी करण्यात तो एक्सपर्ट असतो. इंजिनियरला विचारला 4 पार्टची नावं सांगता येणार नाहीत. मग ऍक्च्युअली खरा इंजिनियर कोण आहे, तो मेकॅनिक आहे. मग बघू ITI मध्ये पण खूप चांगला आहे, बघू आपण. आणि अदर कोर्सेस, मग अदर कोर्सेस काय आहेत, फिजिओथेरपीच्या रिलेटेड वगैरे सगळे बरेच आहेत. मग हे कोर्सेस तुम्ही 10वी नंतर, हे बेसिक आहेत. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, ITI आणि अदर कोर्सेस हे बेसिक आहेत. पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारा. ठीक आहे, पुढे आर्ट्स केल्यानंतर आर्ट्स मध्ये बेसिक सब्जेक्ट कुठले असतात, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स. सायकोलॉजी एक फील्ड चांगले आहे. म्हणजे मी क्लिअर सांगतो, सायकोलॉजी मध्ये तुम्ही जर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला गेला ना, आता ही गोष्ट वाढते, कारण आता गरज पडायला लागली. आधी कसं होतं, मोठ्या शहरांमध्येच लागत होतं, आता छोट्या छोट्या शहरांमध्ये. तुम्ही म्हणा लँग्वेज टाकल्या नाहीत, मराठी, हिंदी, इंग्लिश, ते बेसिक आहेतच ना. त्या लँग्वेज काय तिन्हीला आहेत, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ब्रांचला गेलं की आहेत. मी स्पेशल सब्जेक्ट म्हणलं. थोडस याचा विचार करा, ज्यांना बाबा आर्ट्स मध्ये जायचं आहे. पुढे करिअर कुठं करू शकता, ऑब्विसली पहिला पॉईंट MPSC UPSC, यात काय वादच नाहीये. पण मी म्हणतो हे करते वेळी तुम्ही थोडस विचार करा की तुम्हाला खरोखर त्यामध्ये जायचं आहे का. कारण का इथं होण्याचं प्रमाण ना खूप हजारांमधनं एखादा होणार. कारण UPSC ला 10 लाख विद्यार्थी बसतात, 1001 जागा असतात, 1000 पण खूप मोठ्या सांगितल्या. MPSC मध्ये 3-4 लाख बसतात, 200-300-400 इथले जागा असतात. मग त्यामुळे जर करायचंच असेल MPSC UPSC, त्यासाठी आर्ट्स घ्यालाय का. मी म्हणेन MPSC UPSC करणार 2-3-4 वर्ष किती लागतील माहित नाही, त्याच्यासाठी एक बेसिक दुसरं काहीतरी असावी जेणेकरून पोट भरेल. पण तुम्हाला करायचंच असेल तर हा एक ऑप्शन आहे. जर्नलिझम, पत्रकारिता. आता तुम्ही म्हणाल पत्रकारिता आम्ही टीव्हीवर बघतोय कुठल्या पद्धतीची चालले, पण मी तिकडं नाही जा. तुम्ही आर्ट्स मधून गेला, तुमची लँग्वेजवर कमांड येते. काही वर्षांपूर्वी ना फक्त इंग्लिश चॅनल चालायचे बघा, आता हिंदी आणि मराठीवाले पण ग्रिप घ्यायला लागलेत. का, कारण प्रत्येक रिजनल लँग्वेज म्हणजे प्रत्येक राज्यातली लँग्वेज आणि बऱ्याच गोष्टींना आता पुढे चालले. त्यामुळं खूप चान्सेस आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या असतील तर इथेही ऑप्शन मिळतोय. त्याच्यानंतर फाईन आर्ट्स आहे, आर्टिस्ट बनायचं आहे, ज्यांच्याकडे क्वालिटी आर्टिस्ट मी पाहतोय आता कशामध्ये, ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप महत्वाचे आहेत. नुसतं ऍडव्हर्टायझिंग, मी सोशल मीडिया ऍडव्हर्टायझिंग म्हटलं म्हणजे पाम्पलेट बनवलं आणि टाकलं सोशल मीडियावर, असं नसतं. ते कुठं द्यायचं, काय असेल, थिंकिंग काय असेल, कुठल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे आर्टिस्टकडे. इंटेरियर डिझाईन, आता घरं बघा, घरं असतील किंवा ऑफिसेस वगैरे, खूप मोठं काम चाललंय इथं. लॉयर मध्ये तुम्ही जाऊ शकता. लॉयर असा फक्त काय आर्ट्सवालाच नाही, कोणी जाऊ शकतंय, पण बाबा जाण्याचा एक ऑप्शन आहे. ओके, मग यामध्ये कुठल्या तुम्हाला पॉइंटर व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा, तो बनवेन मी. पुढची ब्रँच आहे आपली कॉमर्स. ठीक आहे, कॉमर्स मधले सब्जेक्ट कुठले, लँग्वेज तर आहेतच, अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स. मी म्हणतो मॅथमॅटिक्स थोडासा विचार करा विद्यार्थ्यांनी, इंग्लिश मीडियम मधून चला, इंग्लिश मीडियम. मराठी मीडियम पेक्षा थोडंसं इंग्लिश मीडियम चला, कारण अकाउंटन्सी आणि मॅथमॅटिक्स अवघड जाणार, पण हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे. पुढे जाऊन तुम्ही समजा CA किंवा CFA लेवल 1, CFA लेवल 2, CFA लेवल 1, लेवल 2 काय थोडंसं सर्च करा. हायेस्ट पगार किंवा पॅकेजेस जे असतील, मग भारतात असतील, भारताच्या बाहेर असतील तर तिथे मिळत आहेत. त्यामुळे हे कॉमर्स मधले हे दोन बाप आहेत, हे दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशन. मुलं मॅथ्स अवघड आहे म्हणून ठेवत नाहीत, पण अवघड आहे तर फायदा पण आहे ना त्याचा. मग करिअर ऑप्शन्स कुठे आहेत, CA, CMA, CFA, मी म्हणलं लेवल 1, लेवल 2 वगैरे, हे बेस्ट कोर्सेस आहेत. तुम्हाला जो पाहिजे तो करा. बँकिंग सेक्टर आता ग्रोथ व्हायला लागले. फायनान्स सेक्टर जो असा आहे, म्युच्युअल फंड आणि फायनान्स, आज 2 ते 3% लोक आपली इन्व्हेस्टमेंट करतात. मग ही ब्रँच आहे ना, ही खूप वाढते आणि इथं कॉमर्स वाले आहेत. म्युच्युअल फंड बघा की प्रत्येक जण SIP करायला लागलाय किंवा ह्या करायला लागले, इथं लोकांची कमी आहे ना, मग इथं चला, हा आहे. LLB करू शकता. मार्केटिंग, मार्केटिंग हा असं आहे की त्याच्याशिवाय जग चालतच नाही. का,
तुम्ही बनवल्यात कंपन्यांनी कुठलेही प्रोडक्ट बनवल्या सर्व्हिस बनवल्या ती विकायला तर पाहिजे आणि विकणार कोण आहे मार्केटिंगवाला जितकं मार्केटिंग चांगलं तितका तुम्हाला हायर लेवलला जातात त्यामुळे कंपन्यांमध्ये ना मार्केटिंग सेल्सवाला पर्सन ना देव असतोय का तोच विकायला लागलाय तुमचा प्रोडक्ट आणि तो कशा पद्धतीने विकणार ना हे डिपेंड ह्या माणसांवर करते सो ही ब्रँच तुम्ही करू शकता आणि आलं सायन्स आता सायन्स बद्दल काय झालंय लोकांमध्ये असं पसरलंय की सायन्स म्हणजे खूप खर्च करावा लागतो सायन्स शिवाय काय होणार नाहीये पण ऍक्च्युली तसं नाही आहे का नाही आहे बोलतोय मी पण पहिले सब्जेक्ट कुठले लँग्वेज आहेतच पण मी म्हणेन लँग्वेजला आता जाऊ नका 10वी पर्यंत शिकलाय फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे 2 मेजर विषय आहेत मग लँग्वेजला ऑप्शन्स कुठले असतात म्हणजे मराठी हिंदीला ऐवजी तुम्ही कम्प्युटर सायन्स IT इलेक्ट्रॉनिक्स असे विषय असतात पण हे मेजर विषय आहेत आणि लोकांना वाटतं हे खूप अवघड आहे अवघड असे नाही आहेत हे पास होणं खूप सोपं आहे 30 मार्क आहे तिथं 30 पैकी 28 29 30 कॉलेज देते तुम्हाला 5 ते 7 मार्क्स पाडायचे असतात पास होण्यासाठी सो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इझी निघून जातोय करिअर ऑप्शन्स इंजिनिअरिंग तर सगळ्यात जास्ती विद्यार्थी करतात आणि सगळ्यात जास्ती नोकऱ्या पण त्यामध्येच आहेत मेडिकल डॉक्टर होणार असाल फार्मसी आहे ऍग्रिकल्चर आहे अदर कोर्सेस मध्ये मग BSc MSc मधले बेस्ट कोर्सेस पण आहेत ह्यातला कुठला कोर्स पाहिजे टाकून द्या सेपरेट व्हिडिओ आता याचं काउन्सिलिंग मी करतोय इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल त्यांच्या आता एंट्रन्स एक्झाम म्हणजे CET वगैरे संपत आलेत सायन्सला असं म्हटलं जातं की महागातल्या अकॅडमी लावायला लागतात असं काहीच नाही आता हे काय झालंय माहितीये का ते एखादी गोष्ट करायची असेल तर महागातलीच गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस करायला पाहिजे ते त्यासाठी साहित्य घ्यायला पाहिजे कोर्सेस लावायला पाहिजे असं असतं लोकांना काय झाले कमी किमतीत आहे तर खराब आहे ही पूर्णपणे चुकीचं आहे आणि याचा फायदा आता बाकीचे बिझनेसमॅन घ्यायला लागले त्यांनी हे कोचिंग वगैरे काढलेत तुम्ही तुमच्या गावातला आसपासचा छोटा मोठा कोचिंग लावा त्यांची गायडन्स देतातच आणि मग तुम्ही सेल्फ स्टडी आहे तुम्ही 10 लाख रुपयाचा कोर्स लावला क्लास लावला म्हणजे तुमचा स्कोर होणार आणि तुमचं सिलेक्शन होणार असं अजिबात नसतं आता ऑनलाईनची फॅसिलिटी पण आली 1000-2000 रुपये मध्ये मिळतंय तुम्हाला मग तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही सायन्सला जात नाहीये ना असं नाही 2-3 हजार रुपये कलेक्ट करा ऑनलाईन लावा आता ऑनलाईन मोबाईलवर म्हणणार सवय लागेल टॅब घ्या 7-8 हजार रुपयाचा 10-1 हजारांमध्ये सगळं होऊन जाईल तुमचं 10,000 कुठूनही मिळतात 11वी-12वीला 10,000 तर स्कॉलरशिपच आहे त्यातनंही मिळेल ओके पुढे ITI आणि अदर कोर्सेस मध्ये कुठं असतं टेक्निकल कोर्सेस मध्ये काय येतं म्हणजे डिप्लोमा मग डिप्लोमा असेल मग कम्प्युटरचे कोर्सेस असतील हार्डवेअरचे कोर्सेस असतील सॉफ्टवेअरचे कोर्सेस नका कारण सॉफ्टवेअरला काय माहिती आहे का 10वी नंतर कसं चाललाय सॉफ्टवेअरला मेन माणूस कोण येणार आहे इंजिनिअरवाले येणार आहेत मग तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे नॉलेज असेल तर तू बेस्ट आहे असं म्हणत नाही मी की इंजिनिअरकडेच टेक्निकल नॉलेज पण बऱ्यापैकी असतं ना त्यांच्याकडं 4 वर्षांचा कोर्स करतात 12वी नंतर सॉफ्टवेअर मध्ये तर तुम्ही त्यांना कसं बीट करणार आहे हा प्रश्नचिन्ह असेल हार्डवेअर मध्ये बेस्ट पण हार्डवेअर मध्ये काय झालं इतकी लोक आलेत तर तुमच्याकडे स्पेशालिटी पाहिजे म्हणजे रिपेअरचं काम वगैरे ना हार्डवेअर मध्ये थोडस चांगलं यायला पाहिजे डिप्लोमा करायचा की नाही करायचा ह्याच्याबद्दल स्पेशल व्हिडिओ आहे तो बघून घ्या नॉन टेक्निकल म्हणजे जर्नलिझम मी म्हणलं 10वी नंतरच जायचं आहे तुम्हाला जर्नलिझमचे कोर्सेस आहेत म्हणजे पत्रकारिता वगैरे ह्याच्याबद्दल हॉस्पिटॅलिटी आर्ट्स म्हणजे मी ते आर्ट्स नाही म्हणलं आर्ट्स म्हणजे कलामध्ये तुम्हाला जे असतात ना बरेच कुठले असतात ड्रॉइंगच्या रिलेटेड आहेत किंवा प्रोडक्ट डिझाईनच्या रिलेटेड आहेत प्रोडक्ट म्हणजे हा पेन कसा असला पाहिजे कुठल्या पद्धतीचा नवीन बनवायचा असेल तर कसा असला पाहिजे याचे पण कोर्सेस आहेत तेही तुम्ही करू शकता देन डिप्लोमाचे कोर्सेस त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत इंजिनिअरिंग करायचंच आहे तर खरोखर डिप्लोमा करणं फायद्याचं की 11वी-12वी सायन्स करणं फायद्याचं त्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागच्या 3-4 वर्षांच्या बघा 8 लाख 7 लाख लोकांनी बघितलेत ते व्हिडिओ तरी तुम्हाला पाहिजे ह्या वर्षीचा नवीन व्हिडिओ मी टाकतोय बनवून देतोय तोही बघा नाहीतर तुम्ही मागच्या 1-2 वर्षातलेही बघू शकता ठीक आहे हे एक बेसिक सांगितलं तुम्हाला डिटेल कोर्सेस पाहिजे असतील डिटेल याच्यावरचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला सांगा मी ते बनवतोय ठीक आहे चला थँक्यू